आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हाँ हेलो हेलो 2 मिनट हेलो। मैंने कहा था ना फोन मत करना, मैसेज भी किया था मैंने। क्यों करी हो फोन? बेबी आप फोन क्यों नहीं उठा रहे हो? बेबी माहौल गर्म है इसके लिए मैं बोल रहा हूँ। क्या हुआ? तुम बेबी जब मिलूंगा ना तब बताऊंगा। आता कांटेक्ट करायचं नाही, मी करीन कांटेक्ट समोरनं। लेकिन बेबी आपको पता है ना मैं आपके बिना नहीं रह पाती हूँ। मुझे आपसे अभी मिलना है। नॉट पॉसिबल, अभी नहीं मिल सकता मैं। अरे मैंने कहा ना माहौल गर्म है, इधर किसी ने देख लिया हमें, तो चुप बैठो तुम, समझ? बेबी यू ट्रस्ट मी ना, मैं बोलूंगा तुम्हें। ओके बट से दैट यू लव मी। हैं? बोलो ना बेबी यू लव मी। आई लव यू। ओके बाय टेक केयर। बकरा भी बड़ा हो गया, इससे पहले कि कुछ बड़ा लफड़ा हो माल लेकर निकल लेना चाहिए। वैसे भी इस रिलेशन से मैं अब बोर हो गई हूँ, कुछ बड़ा ब्लास्ट करना पड़ेगा। वो क्या बोलते हैं मराठी में, आता बकरा कापला पाहिजे। काय गं आई, एकदम अर्जंटली सगळ्यांना इथे बोलून घेतलं काय? सावली मॅडम कोणाचं नवीन अफेअर कळलं का तुम्हाला? चला बस। ऍक्च्युली दादा तसं नाही आहे, महत्वाचंच काम आहे म्हणून बोलवलं नाही। म्हणजे कोणीतरी कंप्लेंट केली, कोणता तरी आळ घेतला म्हणून नाही बोलवलं, खरंच काम आहे म्हणून बोलवलं। ऐश्वर्या झालं ते होऊन गेलं, पुन्हा पुन्हा तेच उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही। तिलोत्तमांनी सगळ्यांना काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे म्हणून बोलवलंय। तर उद्या आपल्या घरी संकर्षण येणार आहे। संकर्षण? अरुण मला काहीच नाही बोलला तो। मला माहिती आहे त्यांनी कुणालाच काहीच सांगितलं नाही, मला फक्त फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं मी पुण्यात आहे। मी म्हटलं घरी ये तू आणि मस्त काहीतरी प्लॅन कर। तर महत्वाची गोष्ट ही आहे की संकर्षण आपल्याकडे येणार आहे त्याचा कुकरी शो घेऊन, आम्ही सारे खवय्ये। बरोबर। उद्या पण बिण काही नाही, उद्या सगळ्यांनी सुट्टी घ्यायची। सारंग, नील, ऐश्वर्या तुमच्या सगळ्या मीटिंग्स पोस्टपोन करायच्या, मला काहीही कारण देऊ नका। सोहम मला माहितीये तुझं काम नुकतंच चालू झालंय, पण उद्याच्या दिवस प्लीज घरात थांब। बबलू हा खाण्याचा कार्यक्रम असला की बबलू दुसरं काम घेतच नाही। फक्त खायचं नाहीये, मदत सुद्धा करायची। हा सो संकर्षण उद्या येणार आहे आणि त्याच्या इच्छेनुसार एक जबरदस्त कार्यक्रम सुद्धा आपण सगळेजण करणार आहोत। तर थोडक्यात काय तर या घरची बेस्ट सूनबाई तो उद्या निवडणार आहे। उद्या घरात संकर्षण दादा येणार म्हणजे आपल्या घरात फूड फेस्टिवल होणार, आणि फूड फेस्टिवल होणार म्हणजे मजाच मजा। तू जरा दमाने ऐश्वर्या छान तयार झालीस, खूप सुंदर दिसतेस तू, नेहमी दिसतेस तशी। आय नो मी सुंदर दिसते, पण तुझंच म्हणणं होतं ना या सौंदर्याचं काय करायचंय, त्यामुळे आता तुझ्या सर्टिफिकेटची मला गरज नाहीये। ऐश्वर्या एक ना, निदान आज तरी का आज काही वेगळा मुहूर्त आहे? नाही नाही मूर्त नाही, ते आपल्या घरात छान कार्यक्रम आहे ना, निदान आज तरी प्लीज माझी कडू नको बोलूस। ओ आय सी, म्हणजे तू कडू बोलणार, वाटेल ते बोलणार, आणि मी तुझ्याशी छान बोलायचं। आणि हे हॅलो आता तू मला सांगणार काय बोलायचं नाही, कसं बोलायचं, हे सगळं तू सांगणार आहेस? नाही नाही मी तुला सांगत नाहीये,
ओके, आय एम सॉरी ऐश्वर्या, आय एम रिअली सॉरी. व्हेरी गुड दॅट युअर सॉरी. पण सॉरी म्हणावं लागेल असं काही करायचंच नाही ना नील, शांत राहायचं. आजची स्पर्धा साधी असली तरी सुद्धा जिंकण्याची संधी घेऊन येणार आहे. नाही, कितीही नाही म्हटलं तरी गेल्या काही दिवसात माझी इमेज डिस्टर्ब झाली, पण आज या स्पर्धेतून माझी इमेज मी क्लिअर करून घेईन. या वेलकम वेलकम. सांग बेसन काय पुन्हा काय रे, कसं आहेस? कसा आहेस दादा? मी मस्त. वा वा वा, तू कसं आहेस? मी एकदम छान. हौशी, बरी आहेस का? काका नमस्कार करतो. कसे आहात तुम्ही? मस्त. हाय. हाय. मला इतकं बरं वाटतं ना तुला बघून. आहेस कुठे तू? पायाला भिंगरी लागली तुझ्या. सतत दौरे ना रे. अगं मावशी, तुझा आशीर्वाद आहे म्हणून तर काम करतोय. तुझा आशीर्वाद, सगळ्यांच्या शुभेच्छा, हो की नाही? मनामध्ये एक छान उर्मी मिळते. हाताला काम, मनाला समाधान, अजून काय पाहिजे? गाडी सुसाट. असाच बिझी राहा कायम. चांगलं असतं ते. बरं, मी ना मनापासून तुझे खूप लाड करणार आहे आणि तुला भरपूर खाऊ सुद्धा घालणार आहे. त्याशिवाय सोडणार नाही. मी जाणारच नाहीये त्याच्याशिवाय. मी आज ठरून आलेलो आहे तुमच्या सगळ्यांबरोबर दंगा करायचा, मज्जा करायची, पोटभर खायचं आणि मग इथून निघायचं. तयारी सगळी झालेली आहे. हो, चला झाली ना. मग काय, तू सांगितलं तेव्हाच तयारी केली आहे. सगळी तयारी झाली आहे. एकदम तयारीनिशी आलोय मी इथे आज. चला लगेच कामाला लागूया. नाही नाही, कामं तर होतच राहतील, पण आधी 2 घोट चहा पिऊन घे. चल. क्या बात आहे. चला बस बस. ये. वा, काय अप्रतिम झालाय चहा मावशी. वा वा वा, कमाल, खरंच कमाल आहे. दादा काय शोधतोस? नाही, मी शोधत नाही, मी खात्री करतोय की मी पुण्यात तुमच्या घरात बसलोय का. कारण चहा इतका छान झालाय की मला परभणीला माझ्या घरी गेल्यासारखं वाटलं. अप्रतिम चहा झालाय. मग त्याचं पूर्ण क्रेडिट सावली वहिनीला जातं. वा सावली, थँक्यू सो मच. पक्कड चहा झाला एकदम. चला खेळायला सुरुवात करूया. पण मावशी, खूप दिवसांनी आपण सगळे भेटलोय नाही का? जरा गप्पा मारूया ना. अगदीच. सुरुवात कोणापासून करूया बरं? हाय ऐश्वर्या वहिनी. हाव यू? गुड. तुला खरं सांगू का, मला तुझा एक गुण फार आवडतो. सगळ्यांचं कौतुक करायचं, सगळ्यांविषयी असं कसं भरभरून बोलायचं. फार छान गुण आहे तुझा. तुला एक विचारू का ग? या घरातली तुझी बरं का, तुझी सगळ्यात लाडकी सून कोणती, जी परफेक्ट आहे असं तुला वाटतं, तू सोडून? म्हणजे मी या घरची बेस्ट सून तर आहेच, ते आहेच आहे. आणि मला हे असं कम्पॅरिझन केलेलं आवडत नाही, अजिबातच नाही. मला आवडत नाही. मी आपलं सहज विचारतोय. हो, पण आता तू विचारलंच आहेस तर सांगते. म्हणजे माझ्या नंतर जर मला कोणी आवडत असेल, बेस्ट वाटत असेल, सो दॅट इज तारा. म्हणजे अजून शिकते ती, बेसिकच आहे अजून सगळं, पण म्हणजे तुझ्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागणार आहे तिला अजून, ऑब्विसली. पण त्यातल्या त्यात ती बेस्ट आहे, हो की नाही?